नमस्कार मंडळी, मी प्रतीक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार. तर आता मी आणि आद्विक चाललोय खाटकूट आणायला. तर खाटकूट म्हणजे काय, तर आता मटण आणायचं आपल्याला आज रविवार त्याच्यामुळं. आणि मोनिकासाठी माझ्याकडून एक सरप्राईज पण आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल नक्की काय सरप्राईज आहे माझ्याकडून मोनिकासाठी. तर चला, तर मग आता जाऊया आपण मटण आणायचं. येतोय का मटण आणायला? माझा मोबाईल आहे. तर चला, तर मग आता जाऊया. सर्वात अगोदर मोनिकाला मटण आणून देतो, त्यानंतर मग पुढचं व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. काय म्हणते? कसलं सरप्राईज आहे? त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहिलं, समजेल सगळ्यांना. मला माहित नाही. तुला माहित नाही सबस्क्राईब काय? सरप्राईज, मी सबस्क्राईब बोलतोय. सरप्राईज काय? सरप्राईज. सरप्राईज. ओके, सरप्राईज काय ते आता तुला समजल. दादा, जायचं का आपण मटण आणाय? नाही, तुम्ही जाऊ. चल मग उठ लवकर. मटण काय? काय? मटणचा फोटो काढा. आता आद्विक आणि मी आलो इकडे मटण आणण्यासाठी. तर मंडळी, आता जस्ट मटण घेऊन आलो. तर आता नाश्ता इथे करतो. मोनिकाने बघा मस्त पैकी इडल्या बनवल्यात. मोनिकाला आपल्याला सरप्राईज पण द्यायचं आजच्या दिवसाला. 10-15 मिनिटामध्ये कळल कुठलं सरप्राईज आहे. घ्या, तुम्ही सांगा ना, की खोटं बोलताय. हाय सरप्राईज. या नाश्ता. मोनिका सारखी सारखी राहून राहून विचारते नक्की सरप्राईज काय, सरप्राईज काय. का असेल सरप्राईज? ड्रेस असेल. ड्रेस? आता मग तर बोलले नवऱ्याचा महिना अखेर चालू आहे. आय हॅव रोट समथिंग फॉर यू. आज घरातलीच कामं सगळी मी करणार आहे. बायकोला आज सुट्टी आहे माझ्या. मग ही इडली कोणी बनवली? मग ही इडली पण बनवायला पाहिजे होती. तुम्ही येण्याच्या अगोदर बनवलीस ना. मग बोलायला पाहिजे होतं मोनिका ती बनवताय. असं डायरेक्ट बोलल्यावर कसं मग? सरप्राईज ना. मला वाटलं काहीतरी आहे. तर ज्याप्रमाणे आज आपलं ठरलंय की आज मोनिका फक्त आराम करणार आणि मी घरातली सर्व कामे करणार, त्याप्रमाणे आज आपल्याला सुरुवात करायची आतापासून. तर चला, तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. ओके, तर मग मंडळी, आजचा आपला पहिला टास्क आहे की मला आता पूर्ण या घरातला सगळा झाडू मारून घ्यायचा आहे. तर चला, तर मग मारू एकदम सगळा झाडू. बाळा, आद्विकला पण आपल्या, तू पण झाडू मारणार पप्पा बरोबर? मस्तपैकी मोनिका आराम करणार आहे इकडे. आता आद्विक आणि मीच काम करणार आहे दिवसभर. चला. तर मग आपला आजच्या दिवसातला सेकंड टास्क आहे लादी. तर आता आपल्याला लादी पण पुसायची पूर्ण घरात. झाडू तर मारून झालाय. तर चला, तर मग आता लादी पण पुसून घेऊ. आता इकडून तर पूर्ण घरातल्या आपल्याला लादी फॅन तरी साईडला घ्या. काय लादी पुसताय? घेतो का बाबा?
हे फक्त रीलमध्ये असतं, रिअलमध्ये नाही. हे रिअल मध्ये असतं, लोक ते रील मध्ये पण करू लागतात. तर आता एवढी सगळी कपडे आपल्याला घडी करून ठेवायचे. तर ठेवू घडी करून मग. तर मग आपले आता 3 कामं सक्सेसफुली कंप्लीट झालेत. आता आपल्याला 4थं काम करायचं आहे, मटणाच्या कालवणाला फोडणी द्यायची आहे. तर चला तर मग आता ते पण काम करूया. त्याच्यानंतर परत मग भाकऱ्या करायच्या आहेत, भांडी घासायची आहेत, खूप जास्त काम अजून पेंडिंग आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि नवीन असा चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. चला तर मग बोलूया आपल्या 4थ्या कामाला. तर मोनिका मला सगळं रेडी करून देणार आहे त्याच्यासाठी. एवढं मीठ लागतं, त्यात टाकते बाई. आता मी करणार आणि मोनिका मला गाईड करणार आहे कसं करायचं ते. चला चला. फिरू. तर हे बघा, टाकलाय त्याच्यामुळे लई फ्लेम कमी करा जरा गॅसची. आणि थोडी हळद, मीठ टाका जरा. हळद नाही काढून ठेवलीस. थोडी टाका, स्पूननी. बस बस. स्पूनने टाका. गाव एवढं कमी करा अजून. बस. फिरवा, जडतंय ते. घेऊन काढ. मंडळी झाला असं सीन की आता आपल्याकडून मसाला थोडा जळलाय असं मोनिकाचं मत आहे. नाही झाला. मोनिकाला वाटलं मसाला सगळा जळला माझ्याकडून, पण आता ती बोलते की नाही झाला म्हणून. वरती आता ह्याच्या पाणी ठेवलंय बघा शिजवण्यासाठी. हे बघा, हे ताटामध्ये पाणी ठेवलंय. गरम होण्या झाल्यानंतर मग हेच पाणी या शिजलेल्या मटणामध्ये टाकायचं. मटण शिजते तोपर्यंत बघू आपल्याला बाकीची कुठली कामं करता येत नाही. दुसरं काय करू, भांडी घासू आहे. हे जास्त होत आहे आता. तर आता मोनिकाने एका टोपामध्ये घातलाय भात. इकडं आपलं मटण शिजतंय तोपर्यंत मग त्या पोराने बघा सगळा इकडं पसारा करून ठेवलाय. आजविक हे बघा, तर चाकू बिकू नाही ना ग, खेळ लागण्यासारखी नाहीत कुठली भांडी. तर आता मोनिका मसाला बनवते. कांदा बिंदा तेच कापून देणार आहे मला. खोबरं नाही टाकत ना तू, का टाकते खोबरं? पण खोबरं टाक. आपल्या सातारा भागात आहे ना सगळ्या कालवणामध्ये खोबरं असतं. मटणाच्या, घेवड्याच्या आमटीच्या, चिकन बनवलं त्याच्यामध्ये पण आपलं खोबरं असतं.
आलं लसूण पेस्ट बनवलेलं आहे. मोनिकाने बघा या अगोदरच तयार करून ठेवले आलं लसूणची पेस्ट. कोथिंबीर आता फक्त बघा पाणी आपलं गरम झालंय. तोपर्यंत हे होते तोपर्यंत आपण सलाद कापून घेऊ. जेवण बनते तोपर्यंत सलाद नको. हा? कापणार आहे शेप लग्नामध्ये असतं है ना, त्याला काय असंच कापतात ह्या शेप मध्ये ककडे करतात. तर मग मित्राचा फोन आला होता तोपर्यंत मी करणार होतो कालवण. तोपर्यंत मोनिकाने करून बघा सगळं करून टाकलं पूर्ण कालवण. थांबा दाखवतो तुम्हाला. टनटन वाजलं मटान शिजलं, टनटन वाजलं मटान शिजलं, हड्डान दुखती या दाड सजनी रसाचा वाढ ग. येड्याचा बाजार कसला यात, हे गाणं आहे गाणं. तर आमच्या सातारला एक म्हण आहे, काय पण चुकीची म्हणजे अशी गोष्ट झाली तर त्याला बोलतात येड्याचा बाजार, येड्याचा बाजार, येड्याचा बाजार, येड्याचा बाजार. तेव्हा किती मस्त तवंग आलाय कालवणाला. हडकानं दुखती या दाड सजनी रसा रसा वाढ ग. देते तुला माझ्या तुला. तर मोनिकानं स्वतःसाठी भाकरी एक बनवून पहिलेच रेडी ठेवली. आता ही भाकरी मला करायची. हा माझ्यासाठी खूप जास्त मोठा टास्क आहे, कारण की मी पहिली कधी भाकरी केली नाही. मी चपात्या लाटल्यात पण भाकरी मी कधीच केली नाही. तर आता बघू कसं जमतंय का आपल्या ते. कशी दाबायची असेल ना, जास्त प्रेशर नाही द्यायचं भाकरीवर. असं हाताने हलक्या हाताने टॅप टॅप करा ना. काय फिरवतंय, हलक्या हाताने टॅप करा, भाकरीच बनत नाहीये. प्रेशर द्यायचं नसतं भाकरीवर. उलटी का केली? थांब ना. तशी भाकरी बनते तर बघायला नको. ते बघा माझी भाकरी, मी बनवलेली भाकरी बघा कशी फुगते. आधी मला पण नव्हती येत भाकरी, सासूने शिकवली. एकचदा दाखवली, नंतर मी शिकली सगळं. कसं पुढं ते बघा कशी फुगली माझी भाकरी. मला तू छोटी भाकरी करायला दिली का, एवढी कशी होती? पप्पाने तुझ्यासाठी भाकरी, तुझ्यासाठी भाकरी केली मी. टाका आणि पाणी लावा. बया तर बघा माझी भाकरी. आता हे आपलं बेसिंगचं हे तर दाखवू नका याच्यात. पाणी इकडच ना. कोणी असं पाणी लावलंय का? लावा पटकन. बया असं लावा लागतोय.
बघा मला पाणी लावाय पण जमाना बायकोनं केली. ही भाकरी मी केली हा का, ही बायकोनं नाही केली. बायकोनं बघा इकडे भाकरी केली त्या. ही भाकरी मेड बाय मी. जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. मराठी मीडियमच्या पोरांना माहीत असेल. पलटवा की त्याला. अगं बाय तेव्हा किती मस्त. कशाला तुम्ही एक साइड पण होऊ दिली नाही आणि किती मस्त झाले. चल रे बाबू चल चल तू करत बसेल. चल 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 बाहेर. एक साइड पण होऊ देत नाही सगळी पलटवली. हे बघा आता फुगायला लागली ही भाकरी माझी पण. बायकांची कामं ही बायकांनीच केली पाहिजेत, नाहीतर मग असं होतं. बायकोला मदत करायला गेलो आणि बल्ला झाला. हा बघा हा बघा. तर आपली एकंदरीत सर्व कामं झाली. इकडं भाकऱ्या झाला, इकडं मटण आहे, परत तिकडं पाठी भात ठेवला, इकडं भात ठेवलाय, हे आळणी काढलंय वेगळं. तर एकंदरीत सर्व कामं झालीत. आता खूप जास्त आवड वाटली कामं मला. भांडी पण घासायची होती, पण परत बायकोचा असा सीन झाला की बायको बोलते की बाबा 4 लोक काय म्हणतील, बाहेरचे लोक बाबा काय म्हणतील, हां की बाबा नवऱ्याला पण भांडी बिंडी घासायला सांगते. तर असं तर तिला वाटलं बाबा असं बाबा बाकीचे लोक नावं बिवं ठेवतील. तर माझं फक्त हेच म्हणणं आहे की लोकांनी जर आपल्याला नावं ठेवली तरी बाबा एक दिवस का होईना आपल्याला आपल्या बायकोला किंवा आपल्या आईला बहिणीला आराम देता आला पाहिजे. तुमच्याकडून जेवढी काही कामं होतील ते तुम्ही केली पाहिजेत घरातली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सांगण्याचं म्हणणं एवढंच आहे की बाकीचे लोक काय म्हणतात याचा विचार करू नका, पण तुमच्या आईला, बहिणीला, तुमच्या बायकोला तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी बाबा तुम्ही कामामध्ये हातभार लावा, त्यांना मदत करा. तुमच्याकडून जेवढी काही कामं होतील ती त्यांना करायला तुम्ही मदत करा. हे बघा मी बनवलेल्या ज्वारीच्या भाकरीचा नकाशा. बाकीच्या ज्या भाकऱ्या आहेत त्या सगळ्या बायकोनं बनवलेत. तर हे बघा आता आपल्यासमोर आहे मटणाचं ताट. तर ह्याच्यामध्ये मटणाचं कालवण, इकडं भाकरी, कांदा, लिंबू आणि या ठिकाणी आहे भात, तिकडं काकडीन कांदा. हे माझी भाकरी कुठे? माझी भाकरी दिली मला केली होत मिक्स. तर मग आता जेवतून सांगतो तुम्हाला टेस्ट कशी झाली कालवणाची, कारण की आज मी केलंय स्वतःहून. लिंबू एवढा बायकोनं मस्तपैकी लिंबू पिळून दिलाय. सर्वात अगोदर कलेजी. दादा इकडे उघड्या. कुकुंबर चव तर चांगली लागते. शिजलंय चांगलं बरोबर. हा बरोबर शिजलंय. मटण शिजवायचं आतापासून एक्सपिरियन्स नाही मला, आधीपासून. तर म्हणतं आता जेवण इथे झालं. मटणाचा रस्सा एकदम भारी झाला होता. तर घरातली कामं बाबा दिसायला आपल्याला सोपी दिसतात, पण ती खूप जास्त अवघड आहेत हे मला आज समजलं. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर त्यासाठी आपल्याला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला तुम्ही भेटतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.